त्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून आता जून जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये मान्सून पाऊस मंदावणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मित्रांनो आता समोर आली आहे। या 8 जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती 2 महिन्यामध्ये तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मित्रांनो समोर येत आहे। जवळपास 90% वरती शेतकरी पावसावर अवलंबून असतात, तुम्हाला पण माहित आहे। अनेक शेतकरी आता सोयाबीन असेल, कापूस असेल, बाजरी असेल, तूर असेल, त्या ठिकाणी मटकी असेल, असे अनेक पिके पेरण्यास आता सुरुवात शेतकऱ्यांनी केली आहे। परंतु मान्सून पावसाला ब्रेक लागला अशा बातम्या आता येऊ लागल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या शेतीमध्ये पेरणीचा जर तुम्ही विचार करत असाल किंवा तुम्ही या ठिकाणी शेतीमध्ये तुम्ही पेरला देखील असाल तर नेमकं जून जुलै या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता नेमकं विश्रांती घेणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस समाधानकारक पडणार आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिमुसळधार पडणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मे महिन्याचा जो अवकाळी पाऊस पडला तर तो 100 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा मोठा पाऊस कुठेही पडला नव्हता। इतका मोठा अवकाळी पाऊस या मे महिन्यामध्ये आता पडलेला आहे। मग आता शेतकऱ्यांना काळजी लागली आहे की आता जून जुलैमध्ये या महिन्यामध्ये पावसाचं नेमकं काय होणार। शेतकरी मित्रांनो, काल आलेल्या एका नवीन अंदाजानुसार असं समोर आलं आहे की जवळपास 70% पाऊस आता पडलेला आहे। त्यामुळे मान्सून पाऊस शेतकऱ्यांना धोका देणार असल्याचं लक्षात येत आहे। काही हवामान अभ्यासक सांगतात की 6 तारखेपर्यंत पाऊस थांबणार, काही जण म्हणतात 15 तारखेपर्यंत पाऊस थांबणार। परंतु काल संध्याकाळी आलेल्या एका नवीन अंदाजानुसार हवेमध्ये झालेल्या बदलानुसार मान्सून आता थोडा ब्रेक घेणार असल्याचं या ठिकाणी आता मित्रांनो लक्षात आलं आहे। त्यामुळे कोणकोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाचे आगमन होणार नाही किंवा मान्सूनचं लेट आगमन होणार आहे, नेमकं हवामान खाते याबद्दल नेमकं काय म्हणतंय, तुम्हाला नेमकं इथून पुढे आता काय करायचं आहे बघा। कोणकोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस आता या 2 महिन्यामध्ये धोका देणार आहे या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सांगतो बघा मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आता बघा स्पष्टपणे सांगण्यात आले की या 8 जिल्ह्यात आता पाऊस विश्रांती घेणार आहे। सावधान राहायचंय तुम्हाला। राज्यातील वातावरणात मोठा बदल आता पाहायला मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की अवकाळी पाऊस इतका मोठा पडत आहे म्हणल्यावर मान्सूनचा पाऊस पण त्याहून अधिक पडेल, परंतु आता सर्व उलट होत असताना लक्षात येतंय। राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये एक नवीन संकट आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला जर आपण बघितलं तर सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस आता पूर्णपणे थांबलेला आहे। कोरडे वारे आता वाहू लागला आहे। हवेमध्ये एक वेगळं वातावरण तयार झाल्यामुळे मान्सून पाऊस आता मंदावणार। या 8 जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका असल्याचं यामध्ये मित्रांनो आता सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी लागली आहे की कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आमचा नंबर लागतोय की काय। एका नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये कोरडे वारे वाहणार, पिकांना पाहिजे तेवढा पाऊस पडणार नाही। आता जसं पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, फक्त आभाळ येत आहे आणि ऊन पडत आहे, अशी परिस्थिती आता अनेक जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे। शेतकऱ्यांनी पेरणी तर आता करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। मग नेमकं जून महिन्यामध्ये नेमकं काय होणार, जुलैमध्ये पावसाचं काय होणार, कारण जून आणि जुलैमध्ये जर व्यवस्थित पाऊस पडला नाही तर पेरलेलं व्यवस्थित उगवत नाही। यामुळे शेतकरी वर्ग आता पूर्ण चिंतेमध्ये असल्याचं लक्षात येत आहे। नेमकं मग आता तुम्हाला काय काय होणार आहे, जून मध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे, जुलैमध्ये पावसाची परिस्थिती नेमकी कशी असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस केव्हा दाखल होणार आहे, हवामान खात्याने नेमकं कोणती तारीख आता नेमकं जाहीर केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार अगदी तुमच्या गावानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस कधी दाखल होणार, नेमकं जून मध्ये तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात पाऊस नेमकं किती पडणार आहे, सर्व सविस्तर अंदाज पाहण्यासाठी हा व्हिडिओ 2 मिनिटे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, मे महिन्यामध्ये आता तुम्हाला माहित असेल पहिलाच असेल बघा, मे महिन्यात तुम्ही पाहिलाच असेल आता धोधो पाऊस झाला बघा। असा प्रश्न निर्माण होता की मग आता जून महिन्यामध्ये पाऊस कसा राहील बघा। मे महिन्यामध्ये सर्वात मोठा अवकाळी पाऊस झाला,
बघा मे महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असणार, वादळी वारे आले, त्यानंतर झाडे पडली, सगळीकडे पावसाने बांधे नाले भरून टाकले आहेत. परंतु आता सध्या स्थितीला आता असं सांगण्यात आलंय की आता पाऊस थोडा थांबणार आहे, मंद होणार आहे पाऊस. त्यातच एक मोठं सावट, नवीन सावट त्या ठिकाणी आता आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला असून आता तुम्ही सावधान नक्कीच व्हा, कारण हवामानामध्ये खूपच मोठा बदल होताना या ठिकाणी दिसतोय. असा बदल होईल असं म्हणून शेतकऱ्यांना देखील वाटत नव्हतं, कारण की आता तुम्ही बघू शकता बाहेर वातावरण बिघडलेलं आहे, ऊन पडत आहे, वारे वाहत आहेत, पाऊस अजिबात यायला तयार नाही. तर कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये पाऊस धोका देणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांना आता असं कधीच वाटलं नव्हतं की सध्या स्थितीला पाहायला गेलं की प्रत्येकाला आता वाटत होतं की पावसाळा या वर्षीचा चांगला सुरू झाला आहे. मे महिन्यातच असा पाऊस पडलाय म्हटल्यावर जून महिन्यामध्ये धोधो पाऊस पडेल. मात्र एक मोठं संकट या ठिकाणी सावटत आता अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता काही जिल्ह्यातील पाऊस हा बंद होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचा खंड देखील इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळू शकतो. कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील हा अंदाज आपण लगेच या ठिकाणी पाहूया. अखेर मान्सून पावसाला ब्रेक लागला आहे. शेतकऱ्यांनी सर्व शेती आता मशागत करून ठेवलेली आहे. काही जणांनी पेरणीला सुरुवात सुद्धा केली आहे. परंतु आता आभाळाकडे जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरायला आता सुरुवात झाली आहे की आपण पेरणी केल्यानंतर नेमकं पाऊस जर थांबला तर पावसाला खंड लागला तर नेमकं पीक जे असतं तर ते पेरलेलं पीक व्यवस्थित उगवेल का, उत्पादन व्यवस्थित निघेल का, याबद्दल खास असा रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे. बघा, काल एक नवीन अंदाज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण एकदम कमी राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता थोडी भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. वातावरणाकडे जर बघितलं सध्याला तर पाऊस पडेल असं तरी सध्याला या ठिकाणी वाटत नाही. परंतु यामध्ये 3 ते 4 हवामान अभ्यासकांनी असं पण सांगितलं आहे की 7 जून पर्यंत पाऊस आता पडणार नाही. काही हवामान अभ्यासक असे पण सांगतात की 15 जून पर्यंत पाऊस या ठिकाणी पडणार नाही. आणि काही हवामान अभ्यासक असे पण सांगतात की अवकाळी पाऊस भरपूर पडलेला आहे, त्यामुळे मान्सूनचा जो पाऊस आहे तर तो मंदावणार आहे असे पण काही अभ्यासक आता या ठिकाणी सांगत आहेत. राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे, काही ठराविक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे, काही ठराविक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस जून जुलैमध्ये पडणार आहे याबद्दल हवामान खात्याने नेमकं काय माहिती दिली आहे नक्की या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतामध्ये कोणतेही पीक घेण्याचा आता विचार जर करत असाल, जसे की मटकी असेल, तुरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, तर या पिकांना इथून पुढे पाऊस काळ नेमका कसा राहील याचा सविस्तर अंदाज आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सविस्तर अंदाज तुम्हाला या मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन आता इथून पुढे बघायचा आहे. जे 8 जिल्हे आहेत त्यामध्ये पाऊस आता इथून पुढे धोका देणार आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस देखील पडणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील, तुमच्या जिल्ह्यांचं नाव यामध्ये आहे का बघा. शेतकरी मित्रांनो, बघा आता तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय परिस्थिती इथून पुढे पावसाची राहणार आहे बघा, याची माहिती तुम्हाला इथे समजणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार जून जुलैमध्ये पाऊस काळ नेमका कसा राहणार आहे याची माहिती तुम्हाला लगेच मिळणार आहे. आता पहिल्यांदा पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा जून जुलैमध्ये चांगला असणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 8 जिल्हे सांगणार आहे ज्यामध्ये मान्सून पावसाचा धोका देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे. त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. समुद्रापासून जवळच असलेला हा जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस शेतकऱ्यांना समाधानकारक असा पडणार असल्याचा आता सांगण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे त्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लगतच रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे कोकणाचा परिसर असल्यामुळे झाडे भरपूर आहे, समुद्रकिनारा जवळच आहे, त्यामुळे या पण जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ जून जुलैमध्ये चांगला पडणार असल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर त्याच्या लगतचाच एक जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ चांगला राहण्याची हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस काळ चांगला आहे। शेतकरी मित्रांनो, जून जुलैमध्ये कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धोका देणार असल्याचं सांगण्यात आलंय, याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लगेचच पुढे समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याशिवाय तुम्हाला मान्सून पाऊस नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे, तुमच्या जिल्ह्याला मान्सून पाऊस नेमकं धोका देणार आहे का, सर्व सविस्तर माहिती समजणार आहे। तर बघा, महत्त्वाचे जिल्हे सांगितलेत। आता ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा भरपूर पडणार आहे, तर बघा तुम्हाला पुणे जिल्हा सांगितलाय, नाशिक जिल्हा सांगितलाय, सांगली जिल्हा सांगितलाय, सोलापूर जिल्हा आहे। यामध्ये पाऊस एकदम चांगल्या रीतीने पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होत आहे। मग आता कोणते असे 8 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ मंदावणार आहे, मान्सून पाऊस लेट येत असल्याचं लक्षात येत आहे, तर ते 8 जिल्हे कोणते आहेत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आता निर्माण झाला असेल, तर याची सुद्धा समावेश या ठिकाणी तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगतो। बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर। आता बघा, लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी जर बघायला गेलं तर पाऊस हा कमीच असतो। या ठिकाणी अवकाळी पाऊस बऱ्यापैकी यावर्षी झालाय, परंतु आता येणारा मान्सून पाऊस थोडा कमी पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। जर विचार केला तर मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने भरपूर असं नुकसान या नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं केलं आहे। परंतु आता येणारा जून जुलै जो महिना आहे, तर यामध्ये मित्रांनो मान्सून पाऊस थोडा या ठिकाणी मंदावणार असल्याचं देखील लक्षात आलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विविध पिके केली आहेत। यामध्ये सुद्धा मान्सून पाऊस मंदावणार असल्याचं समोर येत आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन केला जातो। ही पिके पावसावर अवलंबून असतात, परंतु मान्सून पाऊस थोडा मंद गतीने या ठिकाणी येत असल्याचं या ठिकाणी मित्रांनो लक्षात येत आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये देखील मान्सून पावसाचं सावट दिसत आहे। पाऊस थोडा मंदावणार आहे, पाऊस येणार आहे, परंतु मंद गतीने येणार आहे। त्यामुळे ज्यावेळी पिकांना पाऊस पाहिजे असतो त्यावेळी टायमावर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस इतका झाला आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये इतका अवकाळी पाऊस कुठं उठच पडला नाही, इतका पाऊस बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी झालेला आहे। त्यामुळे शेती पिकांचं खूप सारं नुकसान त्या ठिकाणी झालंय। परंतु आता मान्सून पावसाचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मंद गतीने मान्सून पाऊस येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, अवकाळी पाऊस आपल्या राज्यामध्ये भरपूर पडलेला आहे। अवकाळी पाऊस पडला आहे तेवढा पाऊस तुम्ही आतापर्यंत यामागं कधीच पाहिला नसेल। परंतु आता इथून पुढे जून जुलैमध्ये देखील चांगला पाऊस पडेल असं शेतकऱ्यांचा पण अंदाज आहे, हवामान खात्याचा पण अंदाज आहे। परंतु आता 7 जून पर्यंत पाऊस थांबणार असल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। परंतु असाच पाऊस जर थांबला तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होईल। परंतु आपण एक आशा या ठिकाणी व्यक्त करू शकतो की अगदी जून महिना, जुलै महिना 2 महिन्याचा चांगला पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या पिकांचं भरघोस उत्पादन या ठिकाणी निघेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।